राधाच रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आज मी आहे राजस्थानच्या इथले रणथंबोरच्या इथल्या क्लब महिंद्रामध्ये आणि आज मी तुम्हाला त्यांच्या किचनमध्ये त्यांनी आता मला दही कबाब कसे करायचे शिकवलं आहे। तेच ही रेसिपी आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे दही घेतलेलं, आता हे पनीर आहे, इलायची पावडर आहे आणि त्यानंतर हे मिरेपूड आहे, आलं, मीठ, ब्रेड क्रम्स आहेत आणि हे आहे हे बारीक कट केलेली सिमला मिर्च आहे पहा, वेगवेगळ्या कलरची। आता आपण स्टार्ट करूया। सुरुवातीला थोडंसं दही घेऊया, साधारण 2 ते 3 चमचे मी दही घेते। त्यानंतर पनीर घेते, इलायची पावडर टाकूया आपण साधारण 1 चमचा, थोडा ओके थोडासाच टाकायचा आहे। मिरेपूड कमी डालना है, जिंजर 1 स्पून, कम 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 डालना है। मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर बारीक कट केलेली सिमला मिर्च टाकूया आपण, टाकून घेऊया सगळीच। कलरफुल दिसेल, एकदम मस्त दिसेल म्हणून। त्यानंतर बाइंडिंगसाठी ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लोअर आणि दही आंबट असतं, शिवाय पनीर पण टाकलंय म्हणून साधारण 2 चमचे साखर टाकूया आपण। कबाब बनवते मी, हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता आणि ज्यांना हे करायचं आहे त्यांनी नुसतंच थोडंसं तेल लावून सुद्धा गरम करू शकता। आता हे मी सगळं एकत्र करून घेते, अंदाजानेच करायचं आहे, कारण तुम्हाला जर कमी जास्ती लागलं तर तुम्ही ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर वाढवू शकता। हो, मीठ घातले आपण। आता छोटे छोटे बॉल्स घेऊन गोल करायचं आहे आणि आपल्याला याचे कबाब बनवायचे। अगदी हलकी हाताने करायचं आहे। आपण आता शॅलो फ्राय करतोय, घेऊया आणि हे कबाब बस लागत नाही, वेळ लागत नाहीये, कारण ऑलरेडी सगळ्या गोष्टी आपल्या दही पनीर हे शिजवायची फारशी गरज नाहीये। फक्त कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड हे शिजण्यासाठीच थोडा वेळ लागेल, तेवढाच। पलटी करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे। खाण्यासाठी आपले कबाब तयार आहेत। गरम दही कबाब शेफनी शिकवलेले, मस्त शिकवलंय, मस्त टेस्ट लागते, नक्की करून पहा। एक्सपीरियंस मैडम के साथ वैसे मैडम आए हैं, वी आर लर्निंग फ्रॉम मैम समथिंग न्यू और अच्छा लगा हम लोगों को। सो वी आर आल्सो मुझे भी बहुत अच्छा लगा। थैंक यू वेरी मच। थैंक यू।